संजय गांधी निराधार व श्रावणबाळ व दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांच्या 7 महिन्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी केली आहे। या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक जिल्हा यांना देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ व दिव्यांग आर्थिक मानधन हे दिले जाते, परंतु जानेवारी 2025 पासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार डीबीटी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। अनेक लाभार्थ्यांनी आपला आधार डीबीटी करूनही त्यांचे मासिक मानधन त्यांच्या अकाउंटवर आले नाही। संबंधित विभागाशी संपर्क सातत्याने हे लाभार्थी करत असताना त्यांना फक्त तुमचा आधार डीबीटी झाले नसल्याच्या कारणास्तव अकाउंटवर मानधन मिळत नाही असे अधिकाऱ्यांकडून उत्तर दिले जात होते, परंतु अनेक लाभार्थ्यांनी आमचे आधार डीबीटी झाले असून त्याचे पुरावाही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला, तरी जानेवारी 2025 पासून अनेक लाभार्थ्यांच्या अकाउंटवर ते मानधन आले नाही। हा प्रश्न संपूर्ण नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असून ह्या लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पासूनचे राहिलेले मानधन हे त्वरित मिळावे अशी आम्ही आपल्याकडे मागणी करत असून आमच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार कराल आणि संबंधित लाभार्थ्यांना गेल्या 7 महिन्याचं मानधन मिळेल अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आपल्याकडे या निवेदनाद्वारे करत आहेत। हे निवेदन देतेवेळी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, धोंडीराम बोडके, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष संतोष हिवाळे, सिडको ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष अशोक लहामगे, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, पंचवटी ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष संदीप वाघ, अनिल आंबेकर, उमेश चव्हाण, राजेंद्र बनसोडे, सुहास गांगुर्डे, नितीन थोरात, दत्ता कासार, बंडू आव्हाड, अहमद पटेल, मोबिन शेख, विनायक ठाकूर, निशिकांत कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते। वंचित राहायला लागले, त्यांचं 7 महिन्याचं मानधन आपल्याकडे सरकारकडे पेंडिंग ते त्यांना देण्यात यावं। आता त्याच्याकरता एक बघा, तुमच्याकडे हा अपंग माणूस आहे, हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत त्यांनी चक्रा मारल्या, तेव्हा त्याला फक्त सप्टेंबरचं मानधन मिळालं। जानेवारीपासून त्याचं म्हणजे याच्या एक उदाहरण दिलं तुम्हाला, याच्यासारखे अनेक लाभार्थी का त्यांचं ना ते मानधन सरकारने द्यावं अशी आम्ही आपल्याला विनंती करतो। आम्हाला या महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना या योजनेमार्फत राज्य शासनातर्फे मासिक मानधन दिले जाते, परंतु जानेवारी महिन्यापासून आधार डीबीटीच्या नावाखाली अनेक हजारो लाभार्थ्यांना ते 7 महिन्याचं मानधन त्यांच्या अकाउंटवर आलं नाही। अनेक लाभार्थ्यांनी त्यांचं आधार डीबीट झाले असताना सुद्धा त्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दाखवले, परंतु जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हे महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो लाभार्थी हे 7 महिन्याच्या मानधनापासून वंचित राहिले। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो होतो आणि त्यांना आम्ही काँग्रेस सेवा दलातर्फे मागणी केली का 7 महिन्याचे जे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामधील जे लाभार्थी आहे त्यांचं 7 महिन्याचं जे मानधन आहे ते त्यांना त्वरित मिळावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। आज जिल्हाधिकारी साहेब मीटिंगला असल्या कारणास्तव त्यांची भेट नाही झाली, परंतु आम्ही नायब तहसीलदार मॅडम शिंदे यांना ते निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं आम्ही राज्य शासनाकडे हे तुमच्या निवेदनाची प्रत पाठवू आणि या लाभार्थ्यांना लवकरात लवकर मानधन मिळण्याकरता आम्ही पाठपुरावा करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। आमची महाराष्ट्र शासनाला व प्रशासनाला विनंती आहे का हे गोरगरीब निराधार संजय गांधी योजनेतले लाभार्थी आहे यांना 7 महिन्याचं मानधन हे त्वरित मिळावं अशी आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।